लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। होळीनिमित्त लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट मिळणार, सोबतच 1500 आणि 1500 रुपये फेब्रुवारी मार्चचा हप्ता सुद्धा वाटप सुरू। इथं आपण बघतो आदित्य तटकरे मॅडमांनी मोठी घोषणा केलेली आहे। सोबत आपल्याला कमेंट सुद्धा आलेले आहेत की मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्या व्हिडिओवरती प्रतिसाद दिलेला आहे की आम्हाला 1500 रुपये हे आलेले आहेत। तर सर्वांचे धन्यवाद। पहा इथं स्वतः तुम्ही कमेंट सेक्शन वगैरे सगळं पाहू शकताय आणि कोणाला जर पैसे आले असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणते ते गिफ्ट असणार आहेत लाडक्या बहिणींना जे होळीसाठी मिळणार आहेत। कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी घोषणा केलेली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते हे जमा झालेले आहेत आणि आता याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। तुम्हीच पहा इथं आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत। जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या आता तुम्हाला समजलं असेल की स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि आज ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। धन्यवाद आदित्यताईंचं। कारण आपल्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे मार्च महिन्याचा तो वाटप सुरू झालेला आहे, खात्यात पैसे हे जमा झालेले आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता 3 गिफ्ट हे सुद्धा मिळणार। तर काय गिफ्ट आहे होळीनिमित्त आपण पाहणार आहोत। बघा, पहिलं गिफ्ट म्हणजे आता 8वा 9वा आणि 10वा असे 3 हप्ते लाडक्या मिळणार आहेत। तर आता 8वा हप्ता तर मिळाला आहे, 9वा हप्ता वाटप सुरू आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना होळीनिमित्त 10वा हप्ता सुद्धा लवकरच पाहायला मिळणार आहे। बघूयात आता हे काय आहे ते। अजून सोबत तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना अजून काही गिफ्ट मिळणार आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याची रक्कम आज आणि उद्यामध्ये मिळणार, 2 दिवसात मिळणार आहे। सोबत लाडक्या बहिणींना 2 ते 3 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। ते सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हाला जर हे गिफ्ट पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला आहे का, आला असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आणि बँक कोणती कमेंट सेक्शनमध्ये खटाखट सांगा, म्हणजे आपल्या इतर लाडक्या बहिणींना याची मदत होईल। पहा आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला देखील हे गिफ्ट मिळायला हवं तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कोणाला किती रुपये मिळत आहेत। तर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे। लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे अशी मोठी घोषणा आदित्य तटकरे मॅडम यांनी केलेली आहे। आपण इथं बघितलं की स्वतः त्यांनी पोस्ट टाकलेली आहे आणि सोबत आता व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की कुणीही घाबरू नका, सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे हप्ते आहेत ते जमा करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। तुम्ही म्हणाल ठीक आहे परंतु आम्हाला अजून आलेलं नाही, तर तुम्हाला काय याच्यावरती करायचं आहे तर लक्षात घ्या, याची जी काही वाटप चालू आहे ती आज आणि उद्यामध्ये 2 दिवसात होणार आहे। कारण परवा दिवशीच आपल्याला माहिती आहे की होळी आहे आणि होळीनिमित्त लाडक्या बहिणींना एक गिफ्ट हे सरकारकडून मिळणार आहे। ती खुशखबर आपण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याच्या अगोदर ते म्हणजे काय, तर लवकरच आपल्याला एप्रिलचा सुद्धा हप्ता हा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एप्रिलचा हप्ता कदाचित आपल्याला 21 रुपये सुद्धा मिळू शकतो। कारण आता त्याच्यावरती बोलणं चालू आहे, तुम्हाला माहिती आहे अधिवेशन चालू आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना साडी हे मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट, लाडक्या बहिणींना साडी वाटप हे सुरू झालेलं आहे। होळीनिमित्त लाडक्या बहिणींना हे गिफ्ट आहे। तर हे गिफ्ट कसं मिळणार आहे तर तुम्हाला सांगतोय। आणखीन एक गिफ्ट काय आहे, तर लाडक्या बहिणींना आजपासून जे हप्ते आहेत ते सुरू झालेले आहेत, सोबत साडी वाटपसुद्धा होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना गिफ्ट अजून एक म्हणजे कोणतं, ते म्हणजे घरकुल। ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे अशा सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला आता घरकुल हे अनुदान म्हणून मिळणार आहे। तर जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर फटकन फॉर्म भरा। बघा, 2 गिफ्ट लाडक्या बहिणींना होळीनिमित्त आहेत, पहिलं म्हणजे साडी आणि दुसरं म्हणजे घरकुल। आता तुम्हाला मी याची प्रक्रिया सांगतो की कसं तुम्ही याला घेऊ शकता। साडीसाठी एकदम सोपं आहे, परंतु ही साडी सरसकट मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे। साडी कोणाला मिळणार आहे आणि घरकुलसुद्धा कोणाला मिळणार आहे हे तुम्हाला मी आता व्यवस्थित सांगतो। पहिली गोष्ट, साडी ही याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे। अशाच लाडक्या बहिणींना ही साडी मिळणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। ही साडी कशी मिळणार आहे, तर तुमचं जे रेशन दुकान आहे त्या रेशन दुकानात जाऊन तुम्हाला आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधासोबतच तुम्हाला ही एक साडीसुद्धा होळीनिमित्त मिळणार आहे. तर तुम्ही जवळचं तुमचं जे रेशन दुकान आहे, जिथून तुम्ही दर महिन्याला रेशन घेता, त्या दुकानात जाऊन तुम्हाला ते तिथं मिळणार आहे. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला रेशन कार्डची KYC करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल कुठून वाटप सुरू आहे. बघा, जे वाटप जे आहे ते सगळ्यात मोठं म्हणजे पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुढे जालना, अमरावती, धुळे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे. तर तुमचं जवळचं जे काही रेशन दुकान आहे तिथं जाऊन ही चौकशी नक्की करा. आता बघा, आपण बघूयात की कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार 20 लाख लाडक्या बहिणींना आता घरकुल मिळत आहे. तर 20 लाख लाडक्या बहिणी कोण आहेत त्या तुम्हाला मी आता व्यवस्थित सांगतो. बघा, जर तुम्हाला घरकुल मिळवायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म भरून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता त्याचा फॉर्म कुठे मिळणार आहे तर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन हा फॉर्म मिळणार आहे. तो फॉर्म व्यवस्थित भरा आणि जर तुम्ही म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा घरकुल हे मिळू शकतं. त्यामुळं लवकरात लवकर त्यासाठी ॲप्लाय करा. ही 2 मोठी गिफ्ट लाडक्या बहिणींना होळीनिमित्त आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्हाला मार्चचा हप्ता अजून आलेला नाही, तर काय करायचं. लक्षात घ्या, मार्चचा हप्ता येण्या न मागचे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं जे नाव आहे किंवा माहिती आहे तीच माहिती तुमच्या बँक खात्यावर असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे काय, तर तुमचं बँकेतलं नाव, तुमच्या आधार कार्डवरचं नाव, स्पेलिंग सगळं एक अक्षर बरोबर असलं गरजेचं आहे. नाव वेगळं असेल, समजा इकडं अंकिता आहे, तिकडं अंकिताच्या स्पेलिंगमध्ये थोडी काही मिस्टेक आहे, तर हे चालणार नाही. दोन्हीकडे सेम असणं गरजेचं आहे. सोबतच तुमचा जो चालूचा मोबाईल नंबर आहे तोच तुमचा मोबाईल नंबर बँकेतसुद्धा जमा असणं गरजेचं आहे आणि तेच अपडेटेड आधार कार्ड बँकेलासुद्धा जमा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील. किंवा दुसरं आता महत्त्वाचं काम सांगतो ते म्हणजे रेशन कार्डची KYC. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अजूनही स्वतःची रेशन कार्डची KYC केलेली नाही. त्यामुळं अशा लाडक्या बहिणींना इथं वाटप होतं नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर आजच जाऊन रेशन कार्डची KYC करून घ्या. कारण तुम्हाला तर माहिती आहे, रेशन कार्ड असल्याशिवाय तुम्हाला साडीसुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळं जर तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी वाटप हे दोन्ही गिफ्ट पाहिजे असतील तर तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तुमची रेशन कार्डची KYC करणं अतिशय गरजेचं आहे. सोबतच कारण तुम्हाला गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार आहेत ते याच रेशन कार्डमुळं. तर गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर सुद्धा तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. सोबत एक काम म्हणजे गॅसची KYC. तुम्ही म्हणाल आता कुठं हे पैसे मिळणार आहेत. बघा, हे जे पैसे वाटप सुरू आहे ते म्हणजे पोस्टाचं खातं, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, कोटक अशा HDFC अशा काही प्रायव्हेट बँक आहेत. त्या बँकेमध्ये सुद्धा हे जे वाटप आहे ते वाटप सुरू आहे. आता तुम्हाला इथं 2 गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला इथं सांगायचं आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का, असेल तर त्याची KYC झालेली आहे का, कारण त्यानंतरच तुम्हाला तुमचं जे गिफ्ट आहे ते मिळणार आहे. सोबत आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहेत आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता त्याच्या वेळेस मिळणार आहे. तर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या कमेंट्सद्वारे कळवा. म्हणजे शासनापर्यंत तुमची माहिती ही नक्की समजेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. कुठल्याही क्षणी तुमच्याजवळसुद्धा तुमची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होऊ शकतं. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.